या लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाच्या समोर आणलेला आहे। आणि खरं आहे की गंगापूर तालुका नवापूरमध्ये 45/3/8 क्षेत्र 5700 चौरस मीटर आणि दुसरं 45/4 क्षेत्र 8100 चौरस मीटर हे त्या ठिकाणी आदिवासीच्या नावाने होतं। गोविंद पोटल्या गावित आणि विलास विजयसिंग वळवी। पण या ठिकाणी नंतर मात्र एका तहसीलदारच्या आदेशाने हे क्षेत्र अग्रवाल यांच्या नावाने करण्यात आलं आणि नंतर मग याचं ॲक्विजिशन झालं आणि ॲक्विजिशनमध्ये पहिला तर अवॉर्ड हा 40,89,622 चा होता, जो 2023 मध्ये पारित झाला होता। नंतर हा अवॉर्ड जो आहे तो कृषी औद्योगिक क्षेत्र म्हणून 8,10,00,000 रुपयात झाला आणि आता हा अवॉर्ड हे खरं आहे की हा 163 कोटीपर्यंत वाढवण्यात आला। यामध्ये सभापतीमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहे की तहसीलदारचे जे अधिकार नव्हते ते अधिकार त्यांनी वापरले आहेत, कारण एडीटीपीचे अभिप्राय घेऊन नंतरच आपण जमिनीचं कृषीपासून अकृषी करायची असेल, औद्योगिक करायची असेल, रहिवासी करायची असेल किंवा वाणिज्य करायची असेल, पण तसं काही झालं नाही। आणि मग मात्र खरं तर आदिवासीची नोंद बिगर आदिवासी करणे याचे वेगळे स्वतंत्र नियम आहे। या नियमांचं उल्लंघन करून या ठिकाणी थोडं एक कॉशी ज्युडिशियल केसच्या माध्यमातून एक अपील एसीएस अपील व रिव्हिजनकडे आलं होतं, कारण हे शासनाकडे आलं। शासनाने हे अपील जेव्हा मंत्री महसूलकडे आलं 2024 मध्ये, त्यांनी खाली रिमांड केलं, म्हणजे अपील आणि रिव्हिजनच्या एसीएसला दिलं आणि अपील व रिव्हिजनच्या आमच्या एसीएसनी प्रधान सचिवांनी या ठिकाणी एक आदेश पारित करताना या ठिकाणी आदिवासीचे नाव कमी झाले आणि बिन आदिवासी नावं त्या ठिकाणी आले। खरं तर ही कॉशी ज्युडिशियल केस झाली होती। नंतर मात्र ही गोष्ट खरी आहे की या केसचं आर्बिट्रेशन अवॉर्ड जी जमीन संपादन झाली राष्ट्रीय महामार्ग 6 च्या चौपदरीकरणाकरता, तेव्हा एक